चला आपण लाईट चॅप्टर शिकत आहोत आणि लाईट मध्ये आपण पाहिले की जनरली आपण काही फेनॉमिना स्टडी करतो. त्यातला एक फेनॉमिना आहे रिफ्लेक्शन, दुसरा आहे रिफ्रॅक्शन, नंतर आहे डिस्पर्शन. हे जे तीन असतात, आपापसात बोलू नका, लक्ष द्या. या तिन्हीला आपण म्हणतो प्रॉपर्टीज ऑफ रे ऑफ लाईट. म्हणजे जेव्हा लाईटला आपण एक रे म्हणून कन्सिडर करतो. रे आपण ऑलरेडी जॉमेट्री शिकलेला आहे. रे काय आहे? ज्याची आपल्याला स्टार्ट माहिती आहे की नाही? स्टार्ट माहिती आहे पण एंड माहित नाही. म्हणजे ओरिजिन माहिती आहे पण हा एंड माहित नाही. तर हे आपण काय म्हणतो? रे नेचर काय आहे? लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. ठीक आहे. लाईट जेव्हा जेव्हा स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करतं तेव्हा आपण म्हणतो इट्स अ रे. आणि या तीन मध्ये आपल्याला रिफ्लेक्शनचा जो प्रकार आहे त्याला जर थोडस आपण समजून घेतलं. रिफ्लेक्शन कशाबद्दल माहिती देतं? when light strikes to the opaque surface. ठीक आहे. लाईट जेव्हा एखाद्या ओपेक सरफेसला, ओपेक म्हणजे काय? जिथे लाईटचा रे ट्रॅव्हल म्हणजे पास करू दिला जात नाही. ओपेक ऑब्जेक्ट्स याला आपण असे ऑब्जेक्ट्स म्हणतो जे लाईटला अलाउ करत नाही. तर ओपेक ऑब्जेक्टला जेव्हा लाईट स्ट्राईक करतो, इट reverses its path and go back to the same medium. तेच तर लाईट आपल्या पहिल्याच मीडियम मध्ये वापस जाते. म्हणजे ज्या मीडियम मधून लाईट आलेली आहे त्याच मीडियम मध्ये ती परत जाते. त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्शन. मराठीत आपल्याला परावर्तन. इट्स अ संस्कृत वर्ड. परावर्तन संधी केलेली आहे. परावर्तन. आवर्तन म्हणजे पुन्हा घडणारी गोष्ट आणि परावर्तन परत येण्याचा कॉन्सेप्ट. आता ही जी लाईट आहे ही आपण पाहतो रिफ्लेक्शन केव्हा करेल? ओपेक सरफेस मध्ये. जर सरफेस ट्रान्सपरंट असेल तर लाईट बाउन्स बॅक होणार नाही, ती रिफ्रॅक्ट होईल. म्हणजे ती आपल्या पाथला थोडस बेंड करेल. हे मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं. आता रिफ्लेक्शन मध्ये आपल्याला पाहायचे की रिफ्लेक्शन आहे ना दोन टाईपचं आहे. एक रेग्युलर सरफेसवरचं आणि एक इरेग्युलर सरफेसवर. आपण म्हणतो जे रेग्युलर सरफेस आहे त्याचं रिफ्लेक्शन कसं असेल? समजा आपण हा बेस घेतला, कुठलाही एक सरफेस आहे, लक्ष द्या. एक त्याच्यावरचा आपण पॉइंट कन्सिडर केला आणि लाईट या पद्धतीने इन्सिडेंट झाला, त्याला आपण इन्सिडेंट रे म्हणतो. द कॉन्टॅक्ट ऑफ द लाईट रे विथ द सरफेस, दॅट पॉइंट इज टेकन टू बी नॉर्मल. याला इथे एक नॉर्मल मानलं या पद्धतीने. आणि मग आपण पाहिलं की ज्या नॉर्मल सोबत लाईटने जो इथे अँगल केलेला आहे, दिस अँगल, लेट्स से दिस अँगल इज आय, अँगल ऑफ इन्सिडन्स. लक्ष द्या. तर त्याच सरफेस वरून त्याच मीडियम मध्ये बघा बाउन्स बॅक झाली लाईट आणि मग तिने इथे एक दुसरा अँगल केला, अँगल ऑफ रिफ्लेक्शन.
आपण जेव्हा म्हणू when the surface is regular, then we can say angle I and angle R be equal. This is called first law of reflection. रिफ्लेक्शनचे आपल्याला बेसिकली दोन लॉज असतात. ठीक आहे. पहिला लॉ कोणता? अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इट इज ओनली व्हॅलिड फॉर रेग्युलर सर्फेसेस. इरेग्युलर असेल तर हे अँगल वेगवेगळे असतात. आणि सेकंड, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल ऑल लाय इन द सेम प्लेन. आता माझा हात एक प्लेन आहे किंवा आपला टेबल प्लेन आहे. त्या टेबलवर बघा, हा जो पेन आहे, हा पण एक पेन आहे, हा एक मोबाईल आहे. बघा सगळे त्याच प्लेन मध्ये आहेत. त्याला आपण को प्लेनर ऑब्जेक्ट म्हणतो. को प्लेनर मीन्स इन द सेम प्लेन. पण मी जर याला, आता या पेनला जर मी स्क्रीनवर असं धरलं तर हा को प्लेनर आहे. बघा एंटायरली याचा सरफेस कुठं आहे? टीव्हीच्या सरफेसवर आहे. पण जर मी याला असं केलं तर बघ, तो आता तिसऱ्या प्लेनमध्ये गेला. या प्लेनमध्ये हा पूर्णपणे आहे का? नाही, बाहेर आला. आता याचा प्लेन कोण आहे? हा आहे बघा. तर हा प्लेन चेंज झाला की नाही, वर आणि खाली. तर याला आपण को प्लेनर नाही म्हणत. ही कॉन्सेप्ट आता नीट लक्षात ठेवा. 9th स्टँडर्ड मध्ये आपण जेव्हा वेक्टर्सला स्टडी करू तेव्हा तुम्हाला हे माहित पाहिजे 2D 3D मध्ये हे कसे चेंजेस येतात. व्हेरी इम्पॉर्टंट. तर याला आपण को प्लेनर म्हणत नाही, याला म्हणतात. तर आपण तिन्ही पेन या टेबलवरच ठेवल्या तर याला आपण म्हणतो इन द सेम प्लेन. त्याचा अर्थ काय? हे पण एकाच प्लेन मध्ये आहे असं नाही होणार. हा लाईट रे असा आहे, हा लाईट रे असा आहे, आणि नॉर्मल असा, नॉर्मल जो आहे तो असा बाहेर आला, बाहेर किंवा आत गेला असं नाही. नॉर्मल सुद्धा तुम्हाला त्याच प्लेन मध्ये मिळेल. कळलं? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो, कारण पुढे चालून तुम्ही रे डायग्राम्स काढायला शिकता. अँड दिस surface that we have taken here, it is nothing but a mirror. So this is nothing but plane mirror. प्लेन मिरर आहे. अंडरस्टूड? तर रिफ्लेक्शन मध्ये आपल्याला काही पॉइंट्स आहेत, त्यांचे काही नावं असतात. तसं आता आपण पुढे गेलो, लक्ष द्या. नाव लेट अस प्रोसीड दिस इन सम डिटेल. आता बघा, आपण घेऊ एक सरफेस. या सरफेसवर मी काढली समजा नॉर्मल, हा घेतला इन्सिडेंट रे, झाला रिफ्लेक्टेड रे. इट इज रिफ्लेक्शन. This angle is I, this is R, and this is a mirror. Let's say we give some name to the points. याला आपण म्हणू P. Look at this direction. ठीक आहे. तर याला आपण म्हणलं I, याला म्हणलं R कॅपिटल मध्ये, आणि स्मॉल आहे. तर इथे कॅपिटल I इज इन्सिडेंट रे, कॅपिटल R reflected ray, and P point of contact. ठीक आहे. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा पॉइंट ऑफ इन्सिडेंस, जिथे लाईट ज्या पॉइंटवर इन्सिडेंट झाली, दॅट इज कॉल्ड पॉइंट ऑफ इन्सिडेंट. समजून घेत चला. त्याच्यानंतर हा जो सरफेस आहे, दिस इज रिफ्लेक्टिंग सरफेस. Reflecting surface. This part blue, this is normal. Normal is actually an imaginary line. ही लाईन अशी ओरिजिनली कुठं पाहायला भेटत नाही. आपल्याला रे कोणते दिसत नाहीत, आपल्याला ऑब्जेक्टच्या इमेजेस दिसतात.
तर प्लेन मिरर मध्ये ज्या इमेजेस काढतो आपण, इट्स अ व्हेरी बिग कॉन्सेप्ट. जेव्हा तुम्ही हायर जॉमेट्री शिकाल 9th स्टँडर्डला गेल्यावर, पॅरल लाईन्स, त्यांच्याने होणारे अँगल्स, त्यांच्या प्रॉपर्टीज, हे तुम्हाला जसं लास्ट इयर करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. तुमच्याकडून मी झेड आकार, एफ हे की नाही, सी, हे जे आपण वेगवेगळे शेप्स पाहिले होते, त्याच्यावर तुम्हाला प्रूफ क्वेश्चन्स नेक्स्ट इयर येतात 9thला. आणि तिथे तुम्हाला जॉमेट्रीचा पुढे रिफ्लेक्शन मध्ये येतो. रिफ्लेक्शनचे जे मेन्स ऍडव्हान्सलाही क्वेश्चन्स आहेत, तर तुम्ही डोक्यातून काढा की हा पॉईंट एवढाच आहे का, नाही. तर लक्षात ठेवायचं, इन्सिडन्स, रिफ्लेक्शन हे सेम असतात. तर इथे आपण म्हणू, लेट से अँगल आय पी आर. दिसला हा आय पी आर, याला म्हणतात अँगल मेड विथ सरफेस ॲट नॉर्मल. नॉर्मल वर बनवलेला हा अँगल आहे. आता याच्या प्रॉपर्टीज तुमच्या लक्षात आल्यात. त्याच्यामध्ये अँगल आय जो आहे स्मॉल, दिस इज अँगल ऑफ इन्सिडेंस. अँगल आर अँगल ऑफ रिफ्लेक्शन. कळलं? दिस इज सो इम्पॉर्टंट. आता हे कळत नाही तुम्हाला, जेईएमएस मध्ये कसे प्रश्न आहेत, तुम्हाला जस्ट एक फील दाखवतो. प्लेन मिरर नीट बघा हा. एक असा मिरर आहे म्हणतात, बघा लक्ष द्या. कळायचा रिफ्लेक्टेड सरफेस, लक्ष दे मग. एक मिरर असा आहे म्हणतात, दोन मिरर असे ठेवले म्हणतात. ठीक आहे, दोन मिरर आहेत. मग काय म्हणतात, एक लाईट या पद्धतीने आली, इथे स्ट्राईक झाली, मग परत रिफ्लेक्ट झाली, इथे स्ट्राईक झाली, परत इकडं रिफ्लेक्ट झाली. ठीक आहे, आणि समजा अशीच पुढे निघून गेली. तर प्रश्न विचारतात, इथला अँगल सांगा, याचं मेजरमेंट सांगा, इथला अँगल सांगा, असे क्वेश्चन्स असतात जेईई मेन्सला. त्याच्यासाठी आपण पुढे कॉन्सेप्ट शिकतो जॉमेट्रीचे. ठीक आहे, आता हे तुम्हाला त्याचा आन्सर आता नाही येणार, त्यासाठी 9th स्टँडर्डचं थोडंसं जॉमेट्री अजून शिकावं लागतं. तर डोक्यातून काढा, आपल्याला चॅप्टर एवढंच आहे का, इट इज जस्ट इंट्रोडक्शन. तुम्ही जे जे शिकता 8th स्टँडर्डला, हे उगं तुम्हाला अशी चव द्यायसाठी आहे. आवडलं तर पुढं खा, नाही तर सोडून द्या. इट इज जस्ट फॉर टेस्ट. आयदर इट वुड बी बेस्ट और इट वुड बी वेस्ट, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला शिकायचं तर आहे, तर शिकावंच लागणार आहे. सायन्स फॅकल्टीला जायचं तर आपल्या नशिबात तर पुढं आहेच, फॅकल्टी आहे ना सायन्स. आयदर यू टेक मॅथ्स और बायोलॉजी, बट you must learn science. Physics, chemistry is compulsory. Whatever you learn. ओके. आणि मी तर नेहमी सांगतो की कधीही मॅथ्स सोडायचं नाही. ठीक, चलो आगे बढो. मॅथ्स शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही बेटा. आता याच्यावरून आपण लिहितो लॉज ऑफ रिफ्लेक्शन. त्याच्यामध्ये दोन लॉज असतात. लेट्स से फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ काय सांगतो, बघा, incident ray, reflected ray and normal at the point of incidence all lie in the same plane. This is your first law. Second law, angle of incidence is always equal to angle of reflection. आता याच्यात एक तिसरा लॉ पण असतो. नॉर्मलच्या ऑपोजिट असतात इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड रे.
ठीक आहे. हा लॉ मुद्दाम माहीत असला पाहिजे. आपण लिहिताना दोनच लिहितो, पण ऍक्च्युली 3 लॉज आहेत. थर्ड लॉ बघा, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल नाही रे lie opposite to the normal. असं कधी नाही होणार की हा सरफेस आहे, ही नॉर्मल आहे, इकडे आला इन्सिडेंट रे आणि तिकडेच गेला रिफ्लेक्टेड रे. दोन्ही बघा नॉर्मलच्या एकाच साईडला आहे. दिस रॉंग, असं होत नसते. ठीक आहे, बिकॉज इट्स लॉ ऑफ रिफ्लेक्शन. हे जर लॉ कोण ही 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 शांत बस. हाफ बीप करायला काय, रे येतो रे, रेला लेंथ असते का? हा, तो काही चांगला डाऊट नाहीये. आता बघा, ह्याच्यासाठी आपण काय करतो, एक कॉन्सेप्ट शिकतो. बोल नको बेटा. नेचर ऑफ इमेज फॉर्म्ड बाय प्लेन मिरर. आता प्लेन मिरर जर असेल तर इमेजचा खेळ थोडासा अवघड आहे. आपण चला इथे घेऊ एक प्लेन मिरर. याचा अर्थ इकडचा जो सरफेस आहे हा, दिस इज रिफ्लेक्टेड अँड दिस इज पॉलिश्ड. लाईटला इकडे तो जाऊ देत नाही. इकडे जर लाईट जाऊ शकला तर दोन्ही ट्रान्सपरंट होईल आणि मग त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन होईल. आता रिफ्लेक्शन मध्ये काय होतं, आपण एकाच ऑब्जेक्ट पासून, लेट से ऑब्जेक्ट फार लांब गेला, इथे घेऊ, याला म्हणतात पॉइंट ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट आपण जेव्हा खूप दूरच्या डिस्टन्स वरून इमॅजिन करतो तेव्हा आपण त्याला पॉइंट ऑब्जेक्ट म्हणतो. बघा, हायवेवर खूप दुरून एखादा ट्रक येत असेल तर सुरुवातीला तो खूप लहान दिसतो, जसजसा तो जवळ येतो तसा तो मोठा होतो. म्हणजे आपण खूप ऑब्जेक्टला स्टडी करत असताना, फिजिक्समध्ये विशेषतः, पॉइंट ऑब्जेक्ट आधी स्टडी करतात. कोणत्याही ऑब्जेक्टची स्टडी इझियर असते वेन वी लर्न इट हॅज पॉइंट ऑब्जेक्ट. आता आपल्याला या ऑब्जेक्टची इमेज काढून पाहायची, मग त्याचं नेचर वगैरे कळेल आपल्याला. ठीक आहे, तर एका ऑब्जेक्ट पासून इनफायनाईट रेज निघतात. इनफायनाईट असं नाही की ऑब्जेक्ट पासून 2च रे निघतात, 3च निघतात. आपल्याला माहिती आहे एका पॉइंट मधून इनफायनाईट लाईन पास होतात, तर त्याचा अर्थ त्याच्यातून इनफायनाईट रेज निघतात. तर आपल्याला याचा विचार करावा लागेल, आता ह्याचं कसं स्टडी करणार? काही अवघड नाही. आपण रेफरन्ससाठी 2 किंवा 3 रेज घ्यायचे, कोणतेही घ्या. आता नीट बघा, मी जर एक रे इथे टाकला, दुसरा रे इथे टाकला, हे इन्सिडेंट रेज आहेत, इनफायनाईट असतात, डोंट वरी. आता आपण काय करू, याचं लॉज ऑफ रिफ्लेक्शन वापरून काम करू. बघा बरं, हा कोण असेल? इन्सिडेंट रे 1. हा I1 असेल की नाही? दिस इज इन्सिडेंट रे 2. हा I2 आहे. तर जिथे स्ट्राईक करेल ना तिथे आपण काय करू, एक नॉर्मल ड्रॉ करू. नॉर्मल बिलकुल ड्रॉ करू शकता तुम्ही. आता समजा मी इथे एक नॉर्मल काढली, दिस इज नॉर्मल. ठीक आहे, इथं पण एक नॉर्मल येईल की नाही अशी? तर लॉ काय सांगतो, याने जर इथे केलेला अँगल स्मॉल I1 आहे, बघा त्याच अँगलने इकडे लाईट रिफ्लेक्ट होईल की नाही? तुम्ही इमॅजिन करू शकता. बघा, हा जेवढ्या अँगलने आला तेवढ्याच अँगलने जर मी याला इकडे घेतलं असं, तर हा असा निघून गेला. आता बघा, हा इथे नॉर्मल सोबतचा एवढा अँगल आहे, तर हा असा जाईल की नाही त्याच अँगलने?
तर तुम्हाला हे माहित पाहिजे. हा आहे तुमचा रिफ्लेक्टेड रे 1 आणि हा रिफ्लेक्टेड रे 2. कॅन यू सी की हे दोन्ही त्याच मीडियम मध्ये परत गेले आणि आरशात ते इमेज इकडे व्हायला पाहिजे. तर ऍक्च्युली हे जे दोन रिफ्लेक्टेड रेज आहेत, नाव व्हेरी इम्पॉर्टंट टर्म आय एम गोइंग टू इंट्रोड्यूस, व्हेरी इम्पॉर्टंट, लक्ष द्या. हे दोन कोणते रेज आहेत? रिफ्लेक्टेड रेज. इफ these two rays after reflection meet each other, then we say these form real image. ऑब्जेक्टची इमेज रिअल केव्हा होईल? जर हे दोन रिअली एकमेकांना इंटरसेक्ट झाले. इमेज केव्हा बनते? जेव्हा इन्सिडेंट रे नंतर निघालेले रिफ्लेक्टेड रे काय होतात? इंटरसेक्ट होतात. जोपर्यंत इंटरसेक्टिंग लाईन्स बनणार नाहीत फिजिक्स मध्ये, लक्षात ठेवायचं, इमेज बनत नाही. बाय धिस रूल इज एनी इमेज फॉर्मिंग हिअर? नो. इन रियालिटी नथिंग इज फॉर्मिंग बिकॉज दीज आर डायव्हर्जिंग रेज. बघा, याला जर तुम्ही एक्सटेंड केलं तर हे वाढत 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 इकडे इन्फिनिटीला जाईल, हा इकडे इन्फिनिटीला जाईल. बघा, दोघं तर असे चाललेत. याला मॅथमॅटिक्स मध्ये म्हणतात डायव्हर्जिंग नंबर्स. बघा, हे तो असे चाललेत, तर हे दोघं तर कधी तिकडे भेटणार नाहीत एकमेकाला. मग यांना जर भेटवायचंच असेल जबरदस्ती, तर यांना आपल्याला इकडे मागे उडावं लागेल. आपण असं इमॅजिन करतो, सर ते भेटत नाहीत, नाही काम करा, या लाईनला काय करू आपण, मागे एक्सटेंड. ही रेड लाईट म्हणजे आपण जबरदस्ती केलेला नमस्कार आहे. ठीक आहे, ते तर असे तर भेटलेच नसतील, यालाही मागं ओढू, भांडणं नको म्हणून. आता आपण जेवढं त्याला व्यवस्थित काढू ते छान दिसेल. तुम्ही इमॅजिन करा, हे असं समजा याला बॅक साईडला ओढलं, तर हे दोन ऍक्च्युली इथं भेटले होते का? नाही, पण आपण त्यांना मिररच्या मागे नेऊन भेटवलं. तर बघा, या ठिकाणी बनली इमेज, याची इमेज आहे. बट धिस इमेज इज फॉर्म नॉट बाय द इंटरसेक्शन इन रियालिटी. इन रियालिटी दीज आर नॉन इंटरसेक्टिंग लाईन्स. बघा, रिफ्लेक्टेड रे 1 and 2 are non-intersecting. We extended them behind the mirror. ठीक आहे नाही, मिररच्या मागे गेलो. सो धिस इज कॉल्ड व्हर्च्युअल इमेज. कोणती इमेज ही? व्हर्च्युअल इमेज. आजपासून एक गोष्ट फायनली लक्षात ठेवायची. इन प्लेन मिरर, प्लेन मिरर मध्ये काही महत्वाच्या गोष्टी म्हणा. इमेज फॉर्म्ड formed is always virtual. समजलं? प्लेन मिरर मध्ये कधीही इमेज रिअल बनत नाही. रिअल इमेज आणि व्हर्च्युअल इमेजला काय म्हणतो आपण? ऐका, रिअल इमेजेस आर दोज विच कॅन बी ऑब्टेन्ड ऑन स्क्रीन. आपण ज्याला स्क्रीनवर घेऊ शकतो त्याला रिअल इमेज म्हणतात. ज्याला स्क्रीनवर घेता येत नाही, दोज आर व्हर्च्युअल इमेज. तर प्लेन मिररची इमेज स्क्रीनवर घेता येत नाही. आपण जी मूवी पाहतो, मूवी मध्ये एक मोठा समोर टॉकीज मध्ये मोठा स्क्रीन असतो आणि प्रोजेक्टर लावतो आपण, मागे प्रोजेक्टर असते टॉकीज वाल्यांकडे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी मूवीची डिस्क वगैरे टाकलेली असते आणि ती प्रोजेक्टरने त्या स्क्रीनवर प्रोजेक्ट करून आपल्याला ती मूवी मोठी दिसते. ऑल इमेजेस देअर वी टेक ऑन द स्क्रीन, सो दोज ऑल आर रिअल इमेजेस. समजलं? आपण जे घरी स्वतःला आरशात पाहतो, मिरर मध्ये जे पाहतो, दोज ऑल आर व्हर्च्युअल इमेजेस, कारण त्या स्क्रीनवर नाहीत. इन प्लेन मिरर, व्हेरी इम्पॉर्टंट, धिस स्टेटमेंट विल हेल्प यू टिल द एंड ऑफ युअर JEE और नीट एक्झाम. ठीक आहे, हे लक्षात घ्या. इमेज नेहमी प्लेन मिरर मध्ये जी बनेल ही व्हर्च्युअल असेल. तुम्ही बाहेर फिरणं, खेळणं, टीव्ही पाहणं, मोबाईल पाहणं, मला काही प्रॉब्लेम नाही. मला एवढं वाटते
इथं शिकताना 100% लक्ष द्यायचं, घरी 100% अभ्यास करायचा. बाकी तुम्ही काही इमेज जी तुम्ही फॉर्म कराल प्लेन मिरर मध्ये कशी असेल, व्हर्च्युअल. आणि सगळ्यात मेन दुसरं, रिफ्लेक्टेड रेज डू नॉट इंटरसेक्ट. बघा हे इंटरसेक्ट होऊ लागले का, हे तर ऍक्च्युली इकडे एक्सटेंड व्हायले ना, हे इकडे एक्सटेंड होत. आता आपण ही इमेज कोणाची काढली, पॉइंट ऑब्जेक्ट. आता त्याच्यात अजून 2-3 गोष्टी असतात. आपण जर या 2 इमेज, याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट आणि याला म्हणतो इमेज. ऑब्जेक्ट बघा मिररच्या साईडला आहे की नाही, मिररच्या साईडला ऑब्जेक्ट आहे, तर याला म्हणायचं रिअल ऑब्जेक्ट. आणि ही कोणती इमेज आहे, व्हर्च्युअल. प्लेन मिरर मध्ये अजून एक स्टेटमेंट लक्षात ठेवा, नेक्स्ट इयर होमी बाबामध्ये हेच कामाला येणार आहे. तुमचा आत्ता चॅप्टर शिकत शिकत पुढचं प्रिपरेशन आहे मी करायलो, म्हणून तुम्हाला नेक्स्ट इयर जास्तीत जास्त क्वेश्चन्सवर फोकस करता येईल. आता बघा, प्लेन मिरर मध्ये एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं, इफ ऑब्जेक्ट इज रियल देन इमेज मस्ट बी व्हर्च्युअल. तर प्लेन मिरर मध्ये रिअल ऑब्जेक्टची इमेज नेहमी व्हर्च्युअल असते. आता असं इमॅजिन करा बेटा, मी याच्या समोर जर मी हा आरसा ठेवला किंवा इथे एक दुसरा आरसा ठेवला, तर हा याचा काय होईल, ऑब्जेक्ट होईल. इथं जर मी दुसरा मिरर ठेवला तर आता ही इमेज राहील का, आता ऑब्जेक्ट राहील. म्हणजे ऑब्जेक्ट कसा होऊन जाईल, व्हर्च्युअल त्याची इमेज रिअल. कळलं. तर नेहमी प्लेन मिरर मध्ये उलटा खेळ चालते, रिअल ऑब्जेक्ट व्हर्च्युअल इमेज, व्हर्च्युअल ऑब्जेक्ट रिअल इमेज, खतम. हे स्टेटमेंट असं कधीच होणार नाही. प्लेन मिररचं बोलतोय मी, रिअल ऑब्जेक्ट रिअल इमेज नेवर हॅपन्स, नेवर. ठीक आहे, नेवरचा अर्थ इन एनी काइंड ऑफ प्लेन मिरर. भारतातून आणा, चायनातून आणा, जपानहून आणा, पाकिस्तान चोरून आणा, कसंही आणा, प्लेन मिरर आणाल तर तुम्हाला कधीही रिअल ऑब्जेक्टची रिअल इमेज मिळणार नाही. इट इज पॉसिबल ओनली इन स्पेरिकल मिरर्स. आपण जे मिरर शिकतो 2 टाईपचे शिकतो बेटा, प्लेन मिरर आणि स्पेरिकल मिरर्स. स्पेरिकल मिरर बद्दल तुम्ही अजून डीप मध्ये 10th स्टँडर्डला शिकाल. ठीक आहे, रिफ्लेक्शन चॅप्टर परत तुम्हाला रिव्हिजिट करायचं आहे, रिफ्लेक्शन मग रिफ्रॅक्शन. फॉर दॅट पर्पज वी हॅव टू लर्न ट्रिग्नोमेट्री ऑल्सो. ट्रिग्नोमेट्री शिकलं की मग ते अजून इझी झालं. आता हे झालं आपलं ऑब्जेक्टची इमेज ॲज अ पॉइंट ऑब्जेक्ट. ठीक आहे, पॉइंट ऑब्जेक्ट. नाउ इफ वी हॅव एक्सटेंडेड ऑब्जेक्ट, थोडंसं लक्ष द्या, टाइमपास चालू नाही. एक्सटेंडेड ऑब्जेक्ट मीन्स विच इज नॉट पॉइंट ऑब्जेक्ट. दिस पेन इज एक्सटेंडेड ऑब्जेक्ट बट दिस नीप इज पॉइंट ऑब्जेक्ट. तर याची इमेज काय काय बरं, अजून काय काय होतं प्लेन मिरर मध्ये. याला जर मी नाव दिलं, नी बघा डी आय, आणि याला नाव दिलं डी आर, डिस्टन्स ऑफ इमेज, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, डिस्टन्स ऑफ इमेज. हे डिस्टन्स मिरर पासून तुम्ही ऑब्जेक्ट जेवढा दूर ठेवला तेवढाच त्याची इमेज मागे त्याच डिस्टन्सवर बनते. तर प्लेन मिरर मध्ये लक्षात ठेवायचं, ऑब्जेक्ट डिस्टन्स इज ऑलवेज इक्वल टू इमेज डिस्टन्स. विसरू नका, प्लेन मिरर मध्ये हे कंपल्सरीली होते. म्हणजे तुम्ही बघा, आरशाच्या समोर जर आपण उभे राहिलो, आपण आरशाच्या जवळ उभे तर आपली इमेज मोठी दिसते. तुम्ही जसं मागे जाता तशी इमेज मागे जाते. तुम्हाला पुढे चालून जे इमेज मध्ये प्रश्न येतो, इज ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ वेलोसिटी 3 मीटर पर सेकंड. ठीक आहे, देन
बाय व्हॉट स्पीड इमेज विल मूव्ह इन विच डायरेक्शन. तर इथं तुम्हाला पुढे वेक्टर लावून दे, कारण तिथं तुम्ही रे जेव्हा पाहता तर तुम्ही त्या रेला एक डिस्प्लेसमेंट वेक्टर म्हणून ट्रीट करता, नॉट ओनली अ लाईन सेगमेंट. तिथे मग डायरेक्शन सुरू होतं. आता ऑब्जेक्ट असा सरळ यायला, म्हणजे बघा त्याचा याच्यासोबतचा अँगल किती आहे, 0 डिग्री. पॅरलली सरळ यायलाय तर याची इमेज मागे जाईल. बघा ऑब्जेक्ट समोर यायलाय तर इमेज समोरच येईल ना. ठीक आहे, अप्रोचिंग आहे बघा, हे असे आले. पण जर मी ऑब्जेक्टला असं, ऑब्जेक्ट जर असा चाललाय विथ अन अँगल, इमेज आहे त्याच अँगल येईल. तर तुम्हाला प्रश्न येतो, हा असा जात असेल तर किती अँगलने जात असेल तर याची इमेज किती अँगलने जाईल, किती स्पीडने जाईल. तर याला मोशन ऑफ इमेजेस म्हणतात. तो पण आहे, त्याच्यासाठी तुम्ही पुढे कॅल्क्युलस शिकता, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन. आता एक एक्सटेंडेड ऑब्जेक्ट आहे, सगळ्यांचं लक्ष इकडे पाहिजे. लेट्स से दिस इज आवर प्लेन मिरर अँड लेट्स से वी हॅव एक्सटेंडेड बॉडी. आता पॉइंट ऑब्जेक्ट नाहीये तर आपले रूल तेच बेटा. पहिल्यांदा काय करा सर, एक इन्सिडेंट रे टाका. टाकला, ह्याच्यापासून असे खूप सारे येतील की नाही. हा पहिला टाकला तर एक काम करू, हा आपण विथ अन अँगल टाकू. ना असा टाकला तर बघा बरं इथे रिफ्लेक्शन असं होईल की नाही, इमेज आहे ना, ऑब्जेक्ट पासून निघालेले इन्सिडेंट रेज. तर बघा असं जाईल की नाही हा वापस. इथे काय येईल, नॉर्मल. तुम्ही जेवढं लक्ष द्याल फायदा होईल हा. हे नॉर्मल धरा. आता याच्यापासून मी दुसरा इन्सिडेंट रे असा टाकतो तर बघा बरं, याने इथे जो अँगल केलेला आहे त्याच अँगलने तो असा जाईल की नाही. आता सांगा कुठे भेटतील, हे असं होईल, होईल का असं. त्याच्यात एक गोष्ट घडते, त्याच्यात आपण अजून काही पॉइंट सुद्धा कन्सिडर करतो. अजूनही काही पॉइंट कन्सिडर करतो. जर आपण इथून एक परपेंडिक्युलर इन्सिडेंट रे टाकला तर हाच पुढं काय करेल, इकडे वाढेल. इथून एक परपेंडिक्युलर टाकला, हा बघा इमेज आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स तेवढा दूर जाईल की नाही. तर हा आणि हा पॉइंट पकडा, हा थोडा जास्त झाला. इथून आणि इथून तुम्ही याला जर पाहिलात तर बघा हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स, इथून पण एक येईल ना असा लाईट रे. यू कॅन टेक दीज 2 पॉइंट्स. दिस इज द इमेज. बघा ऑब्जेक्ट असा होता, इमेज अशी झाली. याला आपण म्हणतो लॅटरल इन्व्हर्जन. लॅटरल इन्व्हर्जन काय असते, लेफ्ट बिकम्स राईट, राईट बिकम्स लेफ्ट. समोर उभा राहा, राईट हँड वर करा, तिकडे लेफ्ट दिसतो. याला म्हणतात लॅटरल इन्व्हर्जन. प्लेन मिरर मध्ये कंपल्सरी लॅटरल इन्व्हर्जन. प्लेन मिररच्या काय काय प्रॉपर्टी समजल्या, virtual image of real object, real image of virtual object. Image distance and object distances are equal from the mirror. From the mirror. ठीक है. And reflected rays in reality never meet. They meet virtually. Lateral inversion also occurs. आता काढा प्लेन मिरर पर्यंत वाचा बुक मध्ये.